मीच तिला इकडे पाठवलं होतं. ती तुझी गर्लफ्रेंड आहे? अरे कॉलगर्ल आहे ती. कॉलगर्ल नाहीये रे ती. मला काही एक करून तिला लपवायचं होतं आणि तुझ्या घराशिवाय दुसरी कुठली सेफ जागा मला सापडली नाही म्हणून तिला इकडे पाठवलं. एक मुलगी गायब झालीये आणि तिला शोधायची जबाबदारी डीकेची एकट्याची नाहीये. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तेव्हा तुम्ही जा त्याच्याबरोबर शोधायला. चला. पण आता पुढे काय? मुलींनो, तुम्ही सरळ परीच्या घरी जा आणि बापूसाहेबाचं काय करायचं ना ते मी बघतो. बाबा हो. You only live once. बाबा तुम्ही कसे काय आज? टीव्हीवर तुझी हुशारी आणि खुशारी पाहिली म्हणून कौतुक करायला आलो. काका आम्ही सगळेजण मित्रमैत्रिणी आहोत. उद्या एक्झाम आहे ना त्याची तयारी करतोय. कसली? खिडकीमधून आत कसं शिरायचं याची? आणि इथं कोण कोण आणि काय काय येतं खिडकीतून? काका मी सांगते ते. ए, तू आधी पूर्ण कपडे घालून ये माझ्यासमोर. काय किती छान दिसते ती. बाबा मी सांगते. तू ऐक आधी. सगळं सामान आवरायला घे, आपल्याला लगेच निघायचंय. मी नाही येणार कारण माझी काही चूक नाहीये यात. काका परीची खरंच काही चूक नाही आहे. जे झालं ते माझ्यामुळे झालं. आणि काय बाबा आज अचानक काय इंटरेस्ट घेताय माझ्या आयुष्यात? एरवी तर येत नाही कधी कौतुक करायला. ए मला कौतुक आहे हा तुझं खूप. तू तोंड सांभाळून बोल हा. परी आम्ही निघू का? थांब सारिका, कोणीही कुठेही जाण्याची गरज नाहीये. आणि बाबा मला एक सांगा, आजवर परीक्षेत एवढे चांगले मार्क्स मिळवले, कायम विविध बक्षिसं मिळवत आले, तेव्हा नाही आलात कधी कौतुक करायला? हायर स्टडीजसाठी पुण्यात जाते म्हणाले तेव्हा विरोध केला. तिथे राहायची सोय नाही म्हणून हॉस्टेलवर राहते तेव्हाही विरोध केला. तुमची आपली सतत नकार घंटा असते. अगं आपल्या वाईत एकत्र कुटुंबात, तेही पुरोहितांकडे, सगळ्यांना धरून चालावं लागतं. सगळ्यांच्या मर्जीने निर्णय घ्यावे लागतात. तुझ्या शिक्षणाला आमचा कधीच विरोध नव्हता, पण आजी आजोबांच्या विरुद्ध जाऊन तुला जर असं पुढे पाठवलं असतं एकटीला तर मग आम्ही मॉडर्न म्हणून त्यांना फक्त दाखवायला आम्ही त्यांची बाजू घेतली. आम्हाला माहिती होतं तुला काय तू हवं तेच करणार. पण अगं हे सगळं होऊन सुद्धा तू इथे आता राहतेस ते काय उगाच? हा. आणि याआधी कधी तुला विचारायला आलो आम्ही? कारण आमचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. पण आज टीव्हीवर हे सगळं पाहिलं आणि दडपण आलं म्हणून आलो ग. पण टीव्हीवर काय छान दिसत होतीस ग. झालंय काय नक्की? सांगते. काय रे? सुनीता कुठे? ती मजेत आहे. तिने तुम्हालाही विचारलंय कसे आहात, काय आहे तुमचं वय होत चाललंय, औषध पाणी वेळेवर घ्या. आम्ही नाही सांगणार ती कुठे. सुनीता कुठे आहे? खरंच आम्ही तिच्याच बद्दल सांगायला आलोय. खरं तर तुम्हाला तुम्ही वस्त्राने का नाही करत? दाढी स्मूथ होते एकदम. तलवारीनी जरा जडच पडत असेल नाही? ऑड हॉड पडत असेल. तलवारीने मी वेगळे केस कापतो. अरे वा, सुपर बिझनेस, सुपर बिझनेस. सध्या स्पा. मी काय म्हणतो, तुम्ही एक टॅटू पार्लर पण ऍड करा त्यात. कॉम्बिनेशन मधला बेस्ट बिझनेस. स्पा विथ टॅटू पार्लर, सोना जकुझी. सॉरी 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 सॉरी.
तलवार आत घालतो, कोथळा बाहेर काढतो आणि त्या कोथळ्यावर टॅटू करतो. कुठे आहे सुनीता? सुनीता कुठे आहे? आम्ही तेच विचारायला आलो होतो. कशाला हवी सुनीता तुम्हाला? तिला नथ घालायची. हो का? नथच घालायचे ना. मग एक काम करा, तुम्ही आम्हाला द्या आणि आम्ही तिला देतो, ती घेईल आपापली घालून. हे बुजगावने कुठे सापडलं तर सुनीताला? तिच्या डान्स क्लासमध्ये होता हा हिरो. हा नाही मी तरी तरी डायलॉग मारतोय. म्हणजे हा नाचा आणि हे दोघं त्याचे सोंगाळे होणार आहे. हा? हिरो नको. तुला कळतं का? नथ घालणं म्हणजे काय असतं माहिती का तुला? हो 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 तेच सांगायला आलो होतो. आम्ही तेच सांगायला आलो होतो. बोल. माझं प्रेम आहे तिच्यावर. आय लव्ह हर. आय लव्ह हर. पहिला सिनेमातले डायलॉग मारतो. अरे हा सिनेमा नाही बाळा. हा? हा सिनेमा नाही. नाही. माझी सुनीता कुठे आहे? आपण एक डील करूया का? काय? मी जर तुम्हाला 10 लाख रुपये दिले तर सोडा सुनीताला. हवं तर जास्त पैसे घ्या. भडवा वाटलो का रे तुला? हा? धल्ला वाटला? अहो ओरडताय कशाला? अहो साधं लॉजिक आहे. तुम्ही जमिनी विकून पैसे कमवता, मग मुलगी विकून पैसे कमवा ना. साधं लॉजिक आहे ना. जमीन तर आपली आई असते. आईला कशाला विकता? त्यापेक्षा सुनीता तुमच्या मानलेल्या मुलीसारखी मुलगी विका. हे खाडसाव, डोळे काढीन. गप गुमान सांग सुनीता कुठे आहे? गप आणि गुमान एकत्र कसं सांगायचं? तुम्ही सांगून दाखवा ना. नको. बोल गप गुमान बोल. बोल गप गुमान बोल. बोल गप गुमान बोल. मी सांगतो कुठे सुनीता. चोको, अरे घाबरू नको त्यांना. ते मारणार नाही तर आपल्याला. मारायचं असतं तर त्याने आधीच मारलं नसतं का आपल्याला? बरोबर ना? डायलॉग बाजी करत बसले. ओरडणारा ढग कधी मुततो का? नाही मुतत. बरोबर ना? ओरडणारा ढग कधी नाही मुतत. मुताव तुला मुताव. तुझ्या आईला सरळ मुताव. गुमान सांग सुनीता कुठे आहे? पैसे मोजलेत मी तिला. कोणाला दिलेत पैसे? अरे हिला आणि हिच्या भावाला दिलं. दिलं काय? अहो मग घ्या की परत. आम्हाला कुठे दिलं पैसे? म्हणजे खर्च बी झाले. लक्ष्मी काय राहती वय? गाई गायना अशी निघून जाती. बेटी म्हणजे धनाची पेटी आणि धनासाठी धनानी भरलेली पेटी विकणारे हे पहिलेच बघतोय मी. जास्त बडबड नाही पाहिजे. अनिता कुठं आहे ते सांगा, नाही तर तुमच्या तगड का बघा. ओरडताय कशाला? सुनीता माझी आहे आणि माझी वस्तू मी कधीही विकत नाही. लक्षात ठेवा. अशी ओरबाडून घेतो. अहो पण ओरबाडून घ्यायला ती आधी असायला पाहिजे ना. बरोबर ना? बरं मला सांग, तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही सुनीताला विसरून जायचं. ते शक्य नाही.
म्हणजे आता पुन्हा डायलॉग बाजी होणार. आमच्याकडचा सगळा स्टॉक संपलाय हो आता. तुमच्यानं काय होणार नाही असं तुला म्हणायचं हा? होणार नाही हो, नाही नाही हो, नाही 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 हो, नाही हो, नाही हो, नाही हो. ए चंद्राका, पैसे काढ माझे. आमच्याकडे नाही पैसे, खर्च झाले. यो बापू साहेब पैशासाठी काय बी करू शकतो, माहित नाही का तुला? ए हिरो, तू दे की पैसे, दे की 10 लाख त्यांना. 10 लाख नाही, 12 लाख. आता 12 लाख झाले. बर नाही 12 लाख द्यायचे आणि सुनीता घेऊन जाईल.